टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व तसेच मंदा म्हात्रे भाजप आमदार यांनी आज नवी मुंबई विमानतळाची पाहणी केलेली आहे। आपण सध्या नवी मुंबई विमानतळ या ठिकाणी आहोत। आताच काही वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद देखील घेतली आहे। त्या पत्रकार परिषदेमध्ये भाजप आमदार मंदा म्हात्रे देखील उपस्थित होत्या। ताई, तुम्ही देखील आज त्यांच्यासोबत विमानतळाची पाहणी केलेली आहे। 30 सप्टेंबरला हे विमानतळ सर्वसामान्यांसाठी खुलं होणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे, काय सांगाल? आज जवळजवळ सर्व मीटिंगमध्ये सर्व अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन लवकरात लवकर हे विमानतळ सुरू व्हावं, मॅनपॉवर वाढवून जास्तीत जास्त काम फास्ट करावं यासाठी सिडको, अदानी ग्रुप आणि सर्व अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना केलेल्या आहेत। या सूचनेमध्ये आम्ही पाहणी दौऱ्यामध्ये आणि जेव्हा ऑफिसमध्ये बसल्यावर इथला भूमिपुत्र ज्यांनी या विमानतळाला जागा दिलेल्या आहेत त्या भूमिपुत्रांचं पुनर्वसन झालं पाहिजे, त्यांच्या मुलांना कामं मिळाली पाहिजे यासाठी आम्ही मागणी केली। आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जे जे भूमिपुत्र आहेत त्यांना प्रशिक्षण पण दिलं जाईल आणि जास्तीत जास्त नोकऱ्या इथं भूमिपुत्रांना दिल्या जातील। आता कमी पडतात आहेत मुलं, गावोगावी प्रशिक्षण चालू केलेलं आहे की मुलांनी शिक्षण घ्यावं, प्रशिक्षण घ्यावं आणि इथे नोकरीसाठी अर्ज करावा। प्रत्येक गरटी मुलांना नोकरी दिली जाईल असं आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं। आमच्यासाठी तीच जास्त आनंदाची गोष्ट आहे। विमानं उडतील, विमान चालू होतील, पण ज्यांनी इथे योगदान दिलंय, ज्यांनी आपल्या पिकत्या जमिनी दिल्या त्या भूमिपुत्रांना न्याय मिळाला पाहिजे एवढीच आज आमची मागणी होती। खरं तर या अगोदर देखील तारीख दिली होती, ती आता पोस्टपोन करण्यात आलेली आहे। तर काय वाटतं, 30 तारखेलाच पहिलं विमान इथून उडेल का? मग हो, शक्यता नाकारता येत नाही। ज्या पद्धतीने आज प्रेझेंटेशन झालं, ज्या पद्धतीने काम चालू आहे, मग ते तुम्ही पाहिलं असेल की सगळं जाण्याचं येण्याचं पॅकिंगचं चार्जेस सगळं हे काम जर बघितलं तर मला वाटतं 30 तारखेपर्यंत काम निश्चित स्वरूपामध्ये हे केलं जाईल। खरं तर नवी मुंबईमध्ये ज्वेल्स ऑफ नवी मुंबई या ठिकाणी आज गौतम बुद्धांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे। खरं तर आपल्या अथक प्रयत्नांना यश आलेलं आहे आणि 76 लाखाचा या खर्च झालेला आहे आणि त्या उद्घाटनासंबंधी मंत्री गणेश नाईक देखील उपस्थित होते आणि आपल्या प्रयत्नांना शेवटी यश आलेलं आहे। मला एवढंच सांगायचं आहे की जगाला युद्ध नको आहे, जगाला बुद्ध पाहिजे आणि नवी मुंबईला शांती पाहिजे। जेव्हा बॉम्बस्फोट झाले त्याच वेळी सुद्धा नवी मुंबईमध्ये कुठलंच कधीच लोकांना त्रास झालेला नाही किंवा मारामाऱ्या नाही। नवी मुंबई नेहमी वेगळी राहिलेली आहे, एक नवीन दिशा देणारी ही नवी मुंबई आहे आणि त्याच पद्धतीने आज गौतम बुद्धाचा पुतळा लावून आम्ही तोच संदेश देण्याचं काम आज संपूर्ण महाराष्ट्राला करत आहोत आणि म्हणून जगाला युद्ध नको, बुद्ध पाहिजे। धन्यवाद। खरं तर या आपल्यासोबत होत्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांचं असं म्हणणं आहे की जगाला युद्ध नको, जगाला बुद्ध हवे, अशी जी प्रतिक्रिया आहे ती त्यांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरा पर्सन राजेंद्रसह मी रवी खरात, TV9 मराठी, नवी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।